च्या दिवसातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय घडामोडीनं बुलेटिनची सुरुवात करतोय। अर्थात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। राजीनाम्याची बातमी लोकशाहीने अगोदरच दिली होती। सर्वात आधी संजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा ही वृत्त देखील यावेळी लोकशाही न्यूजनं लावून धरलं होतं। संजय राठोडांना पूजा चव्हाण प्रकरण भोवलं। राजीनाम्यानंतर राठोडांनी मात्र विरोधकांवर हल्लाबोल केलाय। माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली असं राठोड म्हणाले। पूजा चव्हाण प्रकरणात घाणेरडं राजकारण करण्यात आलं। मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिलाय। दरम्यान या प्रकरणाची चौकशीची आता राठोड यांनी मागणी केली आहे। पूजा चव्हाण या प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी आज अखेर राजीनामा दिलाय। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिलाय। विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपनं संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला। तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना 2 दिवसापूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतर राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली। त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली। वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपण आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं। दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्यानंतर सर्वात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिकेची। मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेत या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिलंय। संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलाय। राठोड प्रकरणावरून गलिच्छ राजकारण झालं, न्यायानं वागणं ही आमची जबाबदारी आहे, कुणालाही पाठीशी घालणार नाही, तपास निपक्षपाती झाला पाहिजे अशी भूमिका सांगत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला चांगलंच फटकारलंय। आता दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून समाजाची जी तरुणी होती पूजा चव्हाण, तिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूवरून विरोधी पक्षाने प्रसार माध्यम समाज माध्यमच्या माध्यमातून जे काही अतिशय घाणेरडं राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजाची माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला। मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार या ठिकाणी पाहला। गेले 30 वर्षे मी सामाजिक राजकीय आणि माझं या ठिकाणी जे काम होतं ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। मी मागेही बोललो आणि म्हणून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे। याचा तपास व्हावा ही माझी मागणी आहे आणि म्हणून कुठेही या ठिकाणी मी बाजूला राहून याची चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे। हे तपास व्हावं, सत्य बाहेर यावं, खरं सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्या पद्धतीचं बोललो आणि माझा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। या ठिकाणी माझी सातत्यानं भूमिका राहिलेली आहे की तपास होऊ द्या, पोलीस चौकशी करत आहे, सत्य जे काही आहे ते बाहेर येऊ द्या ही माझी भूमिका होती। परंतु ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीनं उद्या अधिवेशन आम्ही चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे। खरं तर हे कोणत्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही परिणाम आहेत ते भोगायला पाहिजे। परंतु जे विरोधक आहेत त्यांना मात्र या ठिकाणी आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, संसदीय कार्य आम्ही चालू होऊ देणार नाही ही त्यांची भूमिका कशा पद्धती आहे। आणि म्हणून माझ्या या ठिकाणी वैयक्तिक जीवनामध्ये समाजावर ज्या पद्धतीचे या ठिकाणी परिणाम झाला आणि म्हणून मी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे ही सुद्धा माझी भूमिका आहे। तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, तपासातून सत्य बाहेर आला पाहिजे ही माझी भूमिका आहे। दरम्यान या सगळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। संजय राठोड यांच्या प्रकरणावरून गलिच्छ राजकारण झालं, न्यायानं वागणं ही आमची जबाबदारी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। ती म्हणजे न्यायाने वागणे। पण गेल्या काही महिन्यात एकूण जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे, तपास हा झालाच पाहिजे, पण हा तपास निपक्षपातीपणाने केला गेला पाहिजे। जर कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कोणी त्याच्यात दोषी असेल, तर तो कोणी किती मोठा असला तरी त्याच्यावरती कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे। या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे। एवढे दिवस होऊन गेल्यानंतर सुद्धा आज आता संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे। ठाकरे सरकारमधले मंत्री, कॅबिनेट मंत्री
संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. अखेर राजीनामा समोर आलाय, पण हे आत्ता का आणि यानंतर काय, या प्रश्नांची चर्चा होणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर आपल्यासोबत असणार आहेत. दरेकरजी स्वागत. त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषक अरुण खोरे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. संजय जोग आहेत ज्येष्ठ पत्रकार. या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, पण मी सुरुवातीला जातोय प्रवीणजी दरेकर यांच्याकडे. दरेकर, आज महाराष्ट्रानं एका मंत्र्याचा राजीनामा स्वीकारताना पाहिलाय. आज महाराष्ट्रानं या मंत्र्याच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आहे. आता या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला प्रबळ विरोधी पक्षनेता आणि या पक्षाची भूमिका आजच्या दिवसावर भाष्य करणारी काय आहे? नाही, मला वाटतं उशिरा सुचलेलं शहाणपण सरकारचं या राजीनाम्याच्या निमित्तानं दिसलं. परंतु उशिरा का होईना या ठिकाणी राजीनामा घेऊन त्या ठिकाणी एक नैतिकता दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. परंतु पत्रकार परिषदेमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक फॉर्मॅलिटी केली की काय अशा प्रकारचं वातावरण वक्तव्यामधनं दिसत होतं. कारण चौकशी तर झाली पाहिजे, कठोरात कठोर कारवाई करू, मोठा कोणी असो, परंतु त्याचबरोबर सावरण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी कळत नकळत दिसला. कारण त्या ठिकाणी आई वडिलांचं पत्र त्या ठिकाणी दाखवलं गेलं. त्या पत्राच्या माध्यमातून आई वडिलांची तक्रार नाही, मुंडे साहेबांच्या बाबतीत विचारलं, तक्रार मागे घेतली. म्हणजे आपण असं समजायचं का संबंधितांची तक्रार नसेल, आई वडिलांची तक्रार नसेल, एखाद्याने तक्रार मागे घेतली म्हणून तो गुन्हा संपतो का, तो तपास थांबतो का, यावरही भाष्य होण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. याशिवाय राजीनामा दिला किंवा घेतला, मग 20 दिवस कशासाठी लागले, लांबवण्याचं कारण काय, याचंही उत्तर या ठिकाणी मिळालं नाही. आणि त्यामुळे जो जनतेचा रेटा महाराष्ट्रात होता, भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं हा विषय लावून धरत पूजा चव्हाणचा मृत्यू कशामुळे झाला, संजय राठोड यांच्या संदर्भात ज्या 12-13 क्लिप्स दिसल्या त्या संदर्भात का तपास झाला नाही, अरुण राठोड कुठे आहे, त्याचबरोबर पूजा अरुण राठोड कुठे आहे, पूजा चव्हाणच्या नावाशी साधर्म्य काय, आणि अशा प्रकारे पोलीस सरकारच्या दबावाखाली आहेत का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले होते. आणि मग भाजपचा दबाव, भाजपने उद्याचं अधिवेशन चालू देणार नाही अशा प्रकारचा टोकाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज सरकारला जनभावनेच्या समोर त्या ठिकाणी झुकावं लागलं. आज राजीनामा त्या ठिकाणी घेतला गेलाय, परंतु राजीनामा घेतला म्हणजे विषय संपला असं होत नाही. राजीनाम्यानं त्या ठिकाणी निर्दोषत्व सिद्ध होत नाही. तर या ठिकाणी तपासामध्ये सत्य काय, तथ्य काय, त्या क्लिप खोट्या आहेत का, त्या क्लिपचं संभाषण त्या ठिकाणी कोणाचं आहे, पोस्टमार्टम रिपोर्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लवकरात लवकर जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. नाहीतर या ठिकाणी अधिवेशनाच्या तोंडावर गदारोळ होऊ नये, अधिवेशन सुरळीत चालावं या भावनेतनं तात्पुरती केलेली मलमपट्टी नसावी, नक्कीच अशी माझी अपेक्षा. नक्कीच हेच अत्यंत महत्वाचं तुम्ही एक विधान केलं आणि हाच प्रश्न घेऊन संजय जोग यांच्याकडे जातो. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग आपल्या सोबत आहेत. खरं तर हे अगोदरही करता येऊ शकलं असतं, 18 दिवसापूर्वी हे होऊ शकलं असतं, पण अधिवेशनाच्या 1 दिवस अगोदर केवळ अधिवेशन व्यवस्थित चालण्यासाठी आज हे करण्यात आलंय का, हा प्रश्न निर्माण झाला. जोग सर, एक साधा सरळ प्रश्न, आजच्या दिवसानं कुठलं राजकारण पाहिलं? नाही, 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे अपोजिशन जसं म्हणतात तसं आता इतक्या वर्ष आपण कव्हर करतोय, तो त्यांचा मुद्दा रेटत राहणार, हे स्वाभाविकच आहे, अगदी त्याच्याबद्दल गैर काहीच नाही. म्हणजे आपण गेल्या वर्षी जेव्हा फडणवीस चीफ मिनिस्टर होते, जे काय 12-13 मंत्र्यांच्या विरोधात राळ उठलेली होती, ज्या पद्धतीने ते स्वतःहूनच सांगत होते क्लीन चिट, जेव्हा अपोजिशन त्याच्यावर अटॅक करत होतं, त्यांना नावलेखून सोडलं जात होतं, हे आपण सगळं बघितलंच आहे ना. म्हणजे त्याचाच पुढचा भाग आता ज्या पद्धतीने आता बीजेपीने संबंध राज्यभर असा काय एक माहोल क्रिएट केला की ते ऑलरेडी गुन्हेगार आहेत, त्यांनी अत्यंत या संदर्भात त्यांची कनेक्शन हे पूर्ण एक्सपोज झालेलं आहे.
आणि ऍज इफ जसं आज सीएम म्हणाले तसं ऍज अ पत्रकार तर मला वाटतंय मला कोणाची भूमिका घ्यायची गरजही नाही, कारण अगदी. मी क्राईम कव्हर करतोय. त्या क्राईम कव्हर करण्यामध्ये तूही कव्हर केलं अगदी. असेल. जनरली आपण जेव्हा क्राईम इन्व्हेस्टिगेशन करत असतो तर त्यावेळेला कधी झालेला इन्सिडेंट, त्याच्यामध्ये येणारे एव्हिडन्सेस, त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या खाचाखोचा हे जेव्हा पोलीस करतात, म्हणून कोणतरी बाहेर न सांगताय म्हणून त्याच्यावर दबाव आणून जर का कोणी ऍक्शन करत घेतली असेल तर मला असं वाटतं हे आपण कुठेतरी एक नवीन चित्र बघायला मिळत आहे. दुसरं महत्वाचं, मगाशी मुख्यमंत्री म्हणाले तसं सुद्धा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणाले तसं 18 दिवसांनी काय तुम्ही हे केलं. मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने मी पहिल्या वेळेलाच इन्क्वायरी ऑर्डर केलेली आहे, इन्क्वायरीचा रिपोर्ट मी टाइम बाउंड पद्धतीने आज सांगण्यात आलेला आहे, त्यावेळेला अशा पद्धतीने एक चीफ मिनिस्टर म्हणून किंवा गव्हर्नमेंट म्हणून जर का मी ऑर्डर करून त्यांच्याकडनं रेजिग्नेशन घेत असेल तर आय थिंक मग आपण कुठेतरी म्हणजे ज्याला म्हणतात ना क्रिमिनल कुठेतरी नो कॉन्फिडन्स आपण टाकतोय का याच्यावर, ज्या ज्या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीवर आहे. हा मुद्दा आपल्याला चर्चा करावा लागेल ना. अगदी. दुसरा महत्वाचा मुद्दा, बीजेपीनी ऍज अन अपोजिशन म्हणून नो डाऊट त्यांचा रोलच होता तो की ज्या पद्धतीने एका 23 वर्षाच्या टिकटॉक स्टारचा अशा मिस्टेरियस पद्धतीने जेव्हा डेथ होतं तर त्याच्या मागची कारण मीमांसा करणं, त्या संदर्भातलं जे काय आता जे वास्तव्य आहे ते बाहेर आणणं. परंतु आज तुम्ही सांगता म्हणूनच तो राजीनामा दिला पाहिजे असं जी काय एकूण जो ऍटिट्यूड होता, मला असं वाटतं हे पहिल्यांदाच कुठेतरी दिसतंय बघायला. अशा पद्धतीने मग कितीतरी केसेस आहेत ना, म्हणजे केणी केसमध्ये काय झालं हे सर्वांना माहिती आहे. आम्ही ज्या वेळेला कव्हर केलंय 1996 साली, त्यानंतर उदयनराजेंच्या आणि अभयसिंग राजेंच्या ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला तिथल्या जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचा एका कार्यरत असलेल्या शरद लेवे करेक्ट जेव्हा खून होतो त्यावेळेला सुद्धा काय झालं हे आम्ही बघितलंय. त्यामुळे अशा पद्धतीने केवळ कोणीतरी आणून की हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे अगदी. म्हणून जर राजीनामा गेला तर मला असं वाटतं आपण जे कोण वर्किंग जर्नलिस्ट आहोत किंवा जे सेन्सिबल सिटीजन आहे ते खरोखरच अशा पद्धतीने प्रश्न विचारावे लागतील ना. त्यामुळे मला असं वाटतं ही डिबेटची वेळच आहे. अगदी ही चर्चेची वेळ आली. हाच मुद्दा घेऊन मी खोरे सरांकडे जातो. खोरे सर, मुद्दा हाच होता की उशीर झाला आणि खूप उशीर झाला. यात हा जो एक फ्रेंच वर्ड आहे याच्यातला जो फरक होता तो न समजल्यामुळे उद्धव ठाकरे टीकेचे धनी बनले होते. पण त्यांची राजीनामा दिल्यानंतरची भूमिका, आपण माध्यमांनी मांडलेले तर्क आणि पत्रकार परिषदेनंतर वेगळ्याच वाटेवर गेलेलं राजकारण, या 3 टप्प्यातला आजचा दिवस तुम्हाला कसा दिसतोय खोरे सर? नाही, मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी थोडा उशीर केला ही गोष्ट जरी खरी असली तरी या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली संयमाची भूमिका खूप महत्त्वाची असं माझं मत आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आज आपलं राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने आपण गेल्या वर्ष 6 महिन्यामध्ये काही विशिष्ट माध्यमातून राज्य सरकार असेल किंवा एखाद्या विशिष्ट घटनेसंबंधीचं भांडवल करून ज्या पद्धतीचं कव्हरेज दिलं जात होतं त्या सगळ्याचा जर विचार केला तर मला स्वतःला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका खूप संयमाची आहे. आणि म्हणून आपण उशीर का होईना देर से आहे लेकिन दुरुस्त आहे, मगाशी प्रवीण दरेकर जसं म्हटलंय, मला असं वाटतं की त्यामुळे आपण या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे की त्यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता पुढचा तपास होईल. याच्या 2 गोष्टी मला दिसत आहेत. आज मला असं दिसतंय की या संबंधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्या चित्रा वाघ आहेत त्यांनी एक मोठा आरोप असा केलाय की बलात्कार झालाय, खून झालाय, अशा स्वरूपाची त्यांनी काहीतरी एक आरोपांची एक मोठी राळ उठवलेली आहे. मी चित्रा वाघ यांच्या अनेक प्रेस कॉन्फरन्स मधल्या काळामध्ये ह्या बघितलेल्या आहेत या संदर्भातल्या. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता आपण असा निष्कर्ष कसा काढू शकतो की त्या मुलीचा खून झालाय किंवा त्या मुलीवर बलात्कार झालाय, अशा स्वरूपाचे आता निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याकडे त्या स्वरूपाचा पोलिसांचा तपास काही समोर दिसत नाहीये. तर मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करताना महाराष्ट्रासारख्या एका प्रागतिक राज्यामध्ये आपण आहोत आणि आपल्या राज्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीची आरोपांची राळ उडवून राज्य सरकारवरती आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेवरती आपण काय टाकतो याचा विचार खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि मला सगळ्यात गंभीर गोष्ट अशी वाटली, आता शेवटी मला मागाशी काही वेळापूर्वी समजलेली माहिती अशी, प्रवीण दरेकर नेमकं सांगू शकतील, पण शक्ती विधेयकासंबंधी जी विधिमंडळाची समिती आहे या समितीमधनं भाजपचे सदस्य आता बाहेर पडणार असं मला समजलं. तर मला असं वाटतं ही फार गंभीर गोष्ट आहे. ज्या संबंधामध्ये ज्या कायद्याच्या आधारे महिलांना त्यांच्यावरच्या अन्यायाच्या संबंधामध्ये वाचा फोडण्यासाठी हा कायदा केला जातोय, त्या कायद्याचं प्रारूप केलं जाते, त्याच्यामधनं भाजपचे जर सदस्य बाहेर पडणार असेल विधिमंडळाचे तर मला वाटतं ही संसदीय लोकशाहीला भूषणावं अशी गोष्ट नाही. त्यामुळे आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण शांतपणे विचार केला पाहिजे आणि थोडा धीर धरायला पाहिजे. आरोपांची राळ उठवून आणि याला मारा त्याला काढा त्यांना हे करा या स्वरूपाच्या आरोप प्रत्यारोपांनी काही भलं कोणाचं
नाराज होईल असं मला वाटत नाही. नक्कीच. आता हेच महत्वाचे दोन प्रश्न घेऊन मी दरेकर यांच्याकडे जातो. दरेकर, खरं तर ती मूळ बातमी अशी होती की जर या प्रकरणाचा न्याय लागतच नसेल तर आम्हाला या शक्ती विधेयकाच्या संसदीय समितीमध्ये राहायचं नाही, आम्ही राजीनाम्याची भूमिका स्वीकारू. या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी घेतलेली माझ्या माहितीनुसार ही भाजपच्या आमदारांची आणि भाजपची भूमिका होती. एक मुद्दा एकीकडे, त्याच वेळेला जर न्याय मिळाला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही. हा एक प्रश्न खरंच एवढा मोठा झाला होता का? आणि हाच आरोप आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर केलाय, मुख्यमंत्र्यांनी तुम्हालाच कोंडीत पकडलंय. आता या दोघांचं स्पष्टीकरण काय देणार दरेकर? नाही, एक लक्षात ठेवा, आपण यातलं अर्धसत्य त्या ठिकाणी मांडलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली, त्या पत्रकार परिषदेत असं सांगितलं की संजय राठोड यांचा राजीनामा जर घेतला नाही तर आमचे त्या समितीतील सदस्य बाहेर पडतील, अशा प्रकारची भूमिका होती. आता तर संजय राठोड यांचा राजीनामा दिलाय, घेतलाय, आणि त्याच्यामुळे त्या समितीतून बाहेर पडायचा काही प्रश्न उद्भवत नाही, खोरे साहेब म्हणाले. याचं कारण, तशा प्रकारची भूमिका मांडण्याचं कारण की सरकार जो कायदा बनवणार आहे त्या सरकारच्या कायद्यामधला एक मंत्री म्हणजेच सरकार, त्याच्यावरच अशा प्रकारचे गंभीर आरोप असतील. अनेक प्रकारच्या सकृतदर्शनी पहिल्या त्या ठिकाणी काही क्लिप्स दिसत आहेत, आवाज त्या ठिकाणी तपास झाला नसला तरी प्रथम दर्शनी दिसतोय. आणि मग ज्या उद्देशासाठी आपण कायदा आणणार आहोत, शक्ती कायदा, त्या उद्देशालाच हरताळ फसला असेल, 20-20 दिवस त्या गोष्टीवर त्या ठिकाणी वाचा फोडली जात नसेल, महाराष्ट्रातील जनता नेमक्या काय चाललंय, काय होतंय हे त्यांना कळत नसेल, आणि मग अशी परिस्थिती जर असेल, मग कायद्याचं राज्य म्हणायचं. मग कायदा कशासाठी आणायचा? कायदा आपण कठोर एवढ्यासाठी आणतो की त्या कायद्याच्या अनुषंगाने तपास झाला पाहिजे, त्या कायद्याच्या अनुषंगाने त्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि मग जर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून न्यायच मिळत असणाऱ्या कायद्याच्या माध्यमातून तर आणखी कायदा आणून त्या ठिकाणी कसा काय आम्हाला न्याय मिळेल, अशा प्रकारची भावना आणि भूमिका त्यामागे होती. आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी देवेंद्रजींनी वक्तव्य केलं होतं. देवेंद्रजींना नीट त्या ठिकाणचा कायदा माहित आहे, संविधान माहित आहे, आणि त्या ठिकाणी आपलं विधिमंडळ माहित आहे, आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य त्या ठिकाणी करत नसतात, केलेलं नाही. जर राठोडचा राजीनामा मिळाला नाही तर आम्ही तशा प्रकारची भूमिका घेऊ, असं ते म्हणाले. नाही, माझा दुसरा एक त्याच्या संदर्भात जोडून प्रश्न होता की न्याय मिळत नाही तोपर्यंत अधिवेशनही चालू देणार नाही. राज्यातला फक्त संजय राठोड हाच प्रश्न मोठा होता? अवकाळीचा प्रश्न आहे, वीज दरवाढीचा प्रश्न आहे, इंधन दरवाढीचा प्रश्न आहे, शाळांच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे. या सगळ्या विषयाला धरून केवळ सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, केवळ सरकार अस्थिर होण्यासाठी हा एक विषय विरोधी पक्ष कसं काय त्याला टार्गेट करू शकतं? आताही तुम्ही मांडलेल्या भूमिकेमध्ये दोन बाजू मांडलेल्या आहेत. एकच प्रश्न महत्वाचा का होता का? हो, हाही प्रश्न तितकाच महत्वाचा होता. प्रश्न एका पूजा चव्हाणचा नव्हता. प्रश्न त्या तरुणीची झालेली हत्या, आत्महत्या, मृत्यू जो काय तो सकृतदर्शनी काही गोष्टी दिसत आहेत, पुरावे दिसत आहेत, याच्या संदर्भात तपास होत नाही, एफआयआर दाखल होत नाही. मग अशा ठिकाणी त्या ठिकाणी जर बोललं त्या ठिकाणी तर काय त्याच्यामध्ये चूक आहे? आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. हा प्रश्न एका व्यक्तीपुरता संबंधित नाही, महिलांची सुरक्षा या अर्थानं प्रश्न महत्वाचा आहे. आपण दुसरं म्हटलं ते महत्वाचं आहे की हा प्रश्न एक महत्वाचा आहे का तो भावनिक आहे, महिलांच्या विषयी संबंधित आहे. पण आजही आपण बघाल, तुमचं म्हणणं खरं आहे की आज महाराष्ट्र कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अवकाळीनं शेतकरी त्या ठिकाणी ग्रासलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा तर पुरता बोजवारा त्या ठिकाणी उडालेला. पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीत, कर्जमाफी आजही त्यांना मिळाली नाही, शिक्षणाचा बोजवारा त्या ठिकाणी उडालेला आहे. असे अनेक प्रश्न आहेत, ते तितकेच महत्वाचे. आज जी आमची बैठक झाली आपल्या माहितीसाठी, त्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रश्नांना कशी वाचा फोडायची याची देवेंद्रजींच्या उपस्थितीत जी बैठक झाली, दादाही त्या ठिकाणी होते, प्रदेशाध्यक्ष आमचे, 20-25 निवडक प्रमुख नेते, आणि आम्ही ठरवलं ना, आता एका वेळेला तुम्ही 10 विषय त्या ठिकाणी मांडू शकता का, भांडू शकता का, की आपलं प्रसार माध्यम तेवढी जागा देऊ शकतात? एका वेळेला एक विषय एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये
राज्यामध्ये त्या ठिकाणी उभा राहिला होता आणि त्या विषयाला एक व्यक्ती म्हणून नाही तर तो एक घटकाचा विषय, महाराष्ट्राचा विषय म्हणून त्या ठिकाणी पाहिलं गेलंय आणि त्याच्यामुळे तोही विषय अगदी इतकाच महत्वाचा होता. आणि आपण जे उल्लेख केले 7-8 विषय तेही राज्याच्या दृष्टीनं, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे होते. नक्कीच आज दरेकरजी, वीज जोडणी त्या ठिकाणी खंडित होते, अवाजवी बिलं त्या ठिकाणी येत आहेत. आज त्या ठिकाणी पूर्णपणे शेतकऱ्याच्या पंप चालत नाहीत, त्या ठिकाणी विहिरीला त्या ठिकाणी असणारा पंप नसतं, नक्कीच पाणी उचललं जात नाही. दरेकरजी, हा प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम का विचारला याचं कारणही तसंच होतं, कारण तुम्ही केवळ मंत्रालयात किंवा मुंबईत बसून नाही आहात, तर तुम्ही या प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी अगदी घटनास्थळी जाऊन पोहोचता आणि या प्रश्नासाठी जर महाराष्ट्रभर तुम्ही संघर्ष करत असाल आणि ज्यावेळी दाद मागण्याची वेळ येते तो प्रश्न का विचारत नाही, हा त्यातला एक भाग होता. पण उत्तर मिळालंय मला, दरेकर उत्तर मिळालंय. तुम्ही ते प्रश्न उपस्थित करणार आहात. मी जोग यांच्याकडे येतो, पुन्हा तुमच्याकडे येतो दरेकर. जोग, आज या सगळ्या संदर्भात जेवढं क्राईमचं जग असतं ना ते फक्त शस्त्रांचं असतं, अस्त्रांचं असतं, पण आता ही जी महाराष्ट्राच्या राजकारणातली लढाई सुरू झाली आहे, तुझा एक प्यादा तर माझा एक प्यादा, आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं पूजा चव्हाण प्रकरणात एक प्यादा पुढे सरकवला गेला विरोधी पक्षाकडनं केवळ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी अतिशय सफाईदारपणे जे प्रकरण 4 दिवस गप्प होतं, बंद होतं, त्या डेलवार प्रकरणाचा विषय काढला. नेमकं ही लढाई आता अशीच सुरूच राहणार का? शक्य राहणार ना. म्हणजे ते हेच आहे ना, जसं बीजेपी असं वाटतं की त्यांनाच सगळं कळतं, ते सगळं एखाद्यावर बाउन्स करू शकतात, तसे इतरही करू शकतात ना. त्यामुळे मला असं वाटतं आज त्याची म्हणजे झलक आपल्याला सामन्याच्या रोखोकमध्ये मिळाली होती. म्हणजे दरेकरांना आवडेल ना आवडेल किंवा मला आवडेल ना आवडेल, पण लिहिणारच ना. त्यामुळे संजय राऊतांनी आज क्लिअर केलं होतं की आता जर अशा पद्धतीने 7 वेळेला दादरा नगर हवेलीचा एक MP महाराष्ट्रात येऊन जर का सुइसाइड नोट 15 पेजची गुजरातीमध्ये लिहून अशा विषण्ण पद्धतीमध्ये जर का सुइसाइड करत असेल, ते सुद्धा सांगून का, तर मला शरद पवार आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीवर विश्वास आहे म्हणून मी इथे उणे करतोय. आणि पर्यायाने म्हणजे एक्सप्रेसिंग अ काइंड ऑफ अ डाऊट की माझ्यावर काहीतरी एक संशय घेण्याचे प्रयत्न चाललेत, माझ्यावर प्रेशर आणला जातोय. अशा पद्धतीने जेव्हा हे होतंय, वाय बीजेपी सायलेंट ऑन दॅट? अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री विचारलं किंवा आपण ॲज अ रिपोर्टर विचारावं लागेल ना. म्हणजे एका बाजूला एवढा मोठा 7 वेळचा MP महाराष्ट्रात येऊन मुंबई सारख्या मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी येऊन जर का एका हॉटेलमध्ये जर का सुइसाइड करत असेल, ही अत्यंत महत्वाची आणि म्हणजे कसं म्हटलं तर क्लेशदायक डेफिनेट घटना आहे. आणि पुढचा क्वेश्चन आता येतो की मग अशा पद्धतीने जेव्हा घटना होत असताना ऍज अन अपोजिशन पार्टी किंवा केंद्रातील रुलिंग पार्टी वाय इज किपिंग अ काइंड ऑफ म्हणजे ज्याला म्हणतात ना पूर्ण शांतता, नीरव शांतता, तशी का ठेवली जाते? म्हणजे एका बाजूला मी म्हणता पूर्ण मी दरेकरांची काय किंवा बीजेपी का कोणाशी सहमत आहेत की 23 वर्षाच्या एका युवतीचा मिस्टेरियस पद्धतीने झालेला मृत्यू असेल, तो मी कुठल्या पद्धतीने काय पद्धतीने जाणार नाही, बिकॉज आय एम नॉट एंटरिंग इनटू अ मेरिट ऑफ अ केस. पण त्याबद्दल आवाज उठवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच माझ्या दृष्टीने बीजेपी सारख्या अपोजिशनला आणि केंद्रात जी सत्तेत आहे त्यांना 7 वेळच्या MP इथे येऊन जर का स्वतः सुइसाइड करतो त्याच्याबद्दल काही बोलावंसं वाटत नाही. त्यामुळे आज जो संजय राऊतांनी प्रश्न विचारला तो महत्वाचाच आहे. मग अशा वेळेला लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला या जातीने लक्ष घालून काही करणार का? आणि मग त्याच्या वेळेला जेव्हा प्रश्न विचारला मुख्यमंत्र्यांना तेव्हा असं त्यांनी सांगितलं की मुंबई पोलीस हे या संदर्भात आता ऍक्सिडेंटल डेथ जी नोंदवलेली आहे आणि एकूण जी केस आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतायत. इफ आय रिक्वायर तर मी प्राईम मिनिस्टर आणि अमित शहा यांना स्वतःला रिक्वेस्ट करीन की मुंबई पोलीस जर का दादरा नगर हवेलीला गेले विच इज अ युनियन टेरिटरी, तर ते त्यावेळेला जेव्हा एखादी असिस्टन्स मागतील तिच्या लोकल ऑफिसर्सना पोलिसांना तर ते द्यावं म्हणून. आणि दुसरा महत्वाचा, जर त्याच्यात काही संशयित नावं असतील जी ते परत सांगतायत की बीजेपीच्या निगडीत असतील तर त्या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन व्हायलाच पाहिजे ना. म्हणजे केवळ एक 7 वेळा झालेला MP महाराष्ट्रात येतो, मुंबईत येतो आणि अचानक पद्धतीने सुइसाइड करतो. मला असं वाटतं ही अत्यंत म्हणजे सिरियसच बाब आहे ना. तर त्याचं एक इन्व्हेस्टिगेशन व्हावं. त्यामुळे परत मी तुला सांगतो, इट्स नॉट अ टिट फॉर टॅट. इंग्लिश मध्ये म्हणतात की त्यांनी पूजा चव्हाण काढलं म्हणून यांनी देळकर काढलं. मला अजिबात वाटत नाही. दोन्ही या अत्यंत महत्वाच्या केसेस आहेत आणि आपल्यासारख्या जे जागृत पत्रकार आहेत किंवा जे रीडर्स आहेत आणि सामान्य सिटीजन्स असतील किंवा एज्युकेटेड क्लास असेल
त्यांच्या दृष्टीने हे अत्यंत निंदनीय आहे आणि या संदर्भातली इम्पार्शियल एन्क्वायरी होणं हे आत्ताची काळाची गरज आहे. नक्कीच हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिवेशनात ज्यांची भूमिका महत्त्वाची आहे ते स्वतः विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर आपल्यासोबत आहेत. ती साधक बाधक चर्चा करतोय. पण प्रेक्षक हो, एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो की जर सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर 6 महिने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असेल, जरी तो बाहेरच्या राज्यातला असा, त्याचा मृत्यू हा महाराष्ट्रात मुंबईत झाला असेल, तर त्याच वेळेला आणखीन एक खासदार जो बाहेरच्या राज्यात होता त्याचा मृत्यू मुंबईत झाला, तर त्याची चर्चा का होत नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, फक्त मृत्यूची चर्चा करण्यासाठीच अधिवेशन आहे का? या सगळ्या चर्चाची महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. अखेर राजीनामा, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परतोय. पाहत राहा लोकशाही न्यूज. अखेर राजीनामा आपण चर्चा करतोय. संजय जोग, अरुण खोरे आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत. मी जातोय अरुण खोरे सरांकडे. सर, अधिवेशन सुरू आहे, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं एका मंत्र्याचा राजीनामा आणि त्यानंतर ढवळून निघालेली राजकीय परिस्थिती. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणानं अनेक मंत्र्यांचे राजीनामे पाहिलेत, मुख्यमंत्र्यांचे राजीनामे पाहिलेत, पण पहिल्यांदाच अशी वेळ निर्माण झाली की एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे एक मुख्यमंत्री अस्वस्थ झाला होता. काय दिसलं आज तुम्हाला चित्र? नाही, मला स्वतःला असं वाटतं की गेल्या 10-12 दिवसामध्ये विशेषतः पूजा चव्हाणचा जो काही संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतरच्या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा, त्यानंतर काल परवा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केलेलं आंदोलन, या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं होतं. आणि मला असं वाटतं की यासंबंधी खरं म्हणजे सुरुवातीच्याच काळामध्ये थोडंसं खुद्द ज्या मंत्र्यांच्यावरती सारखा आक्षेप घेतला जात होता, आरोप घेतला जात होता, त्यांनी जर थोडंसं संयमाने आणि थोडंसं आपल्या मुख्य नेत्यांशी बोलून जर समजा काही निवेदन एखादं प्रसिद्ध केलं असतं, तर मधल्या काळामध्ये जो त्यांनी समाज बांधवांचा मेळावा घेण्याचा पोरादेवीला मोठा जो कार्यक्रम केला तो घेण्याची पण वेळ आली नसती. कारण त्या पोरादेवीच्या कार्यक्रमामधून आणखी वेगळं संकट महाराष्ट्रापुढे परत निर्माण झालं, हे पण आपल्या लक्षात आलं. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे, पुढचा तपास व्यवस्थित होईल अशी आपण अपेक्षा करूयात. पण मुळात एका मंत्र्यासाठी भारतीय जनता पक्षाने इतकी हाराखरी करण्याची गरज होती का, हा प्रश्न अजून तसाच उरतो. पण आता काय त्यांच्या एकूण कार्यशैलीमध्ये ह्या अशा अनेक गोष्टी लपलेल्या आहेत आणि त्या दिसतात आपल्याला अनेक वेळा. महाराष्ट्रामध्ये देखील सुशांत सिंगचा आत्महत्या झाल्यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या बाजूची माध्यमं, ज्या पद्धतीने न्यायपालिकेचा उपविभाग असल्यासारखेच कामं करत होती रोजच्या रोज 4-4 तास 8-8 तास, ते आपण पाहिलेलं आहे. आणि ते अतिशय अशोभनीय असं होतं. त्याच्या संबंधामध्ये नंतर न्यायालयाने देखील ताशेरे ओढलेले आहेत. मला असं वाटतं की या संबंधामध्ये संयमाचं, समजुतीचं आणि सहिष्णुतेचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं, तर या राजकीय वातावरणाला, संसदीय वातावरणाला कुठेतरी तडा जातोय. आणि याच्यामध्ये ज्या पक्षाकडे आज देशातली मोठी सत्ता आहे तो पक्ष त्याच्यामध्ये फार आग्रही, दुराग्रही अशी भूमिका घेतोय असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. प्रवीण दरेकर यांच्याशी आपण संवाद साधतोय. संजय जोग यांच्याकडे. तो संजय जोग, प्रश्न असा आहे की या सगळ्यात जशास तसं वागण्याची वेळ आली आहे की जशास तसं वागलं जाते? थंड करून प्या ही जर काँग्रेस संस्कृती असेल तर इथं तर पूर्ण त्या चहाची पूर्ण पाणी करून प्या या पद्धतीवर आता राजकारण सुरू झालंय का? थंड करा आणि नंतर तो प्रकरण हँडल करा. अर्थात राजकारणात कोणी कसं वागायचं हे आपण नाही शिकवू शकत, पण हे राजकारण हे समाजाच्या हितासाठी असतं. एका वेगळ्या पद्धतीनं उत्तरास प्रत्युत्तर देण्याची चढाओढ, आता राजकारण त्याच पद्धतीनं यापुढे तसं जाईल असं या एका घटनेनं महाराष्ट्रात तरी समोर येतंय का? जोग सर, एका घटनेवर नाही ना, आता ज्या केंद्राच्या लेवलला बीजेपी ज्या पद्धतीने अपोजिशन असतील किंवा जे प्रतिस्पर्धी असतील त्यांच्या खच्चीकरणासाठी एकासाठी 15 मंत्र्यांना उतरवत असेल, तर मग आपण कुठल्याही बघतोय एका मंत्र्यासाठी जर का एक पक्ष येत असेल, मला असं वाटतं इट्स ऑल इक्वलायझिंग एफर्ट. तर अशा पद्धतीने जर का राजकारण चालू असेल तर हे आपण एक नवीनच चॅप्टर लिहावा लागेल ना. जो कोण लिहिणार असेल नंतर, जसं हिस्ट्री विल बी रिमेंबर बाय द प्रिव्हियस ऍक्ट, तसं हा एक नवीन काहीतरी एक एपिसोड घडताना दिसतोय. त्यामुळे जर का राहुल गांधी कुठल्या एखाद्या विषयावर बोलले आणि त्यांनी जर सरकारवर टीका केली तर रविशंकर प्रसाद पासून ते निर्मला सीतारामन पासून ते तुम्ही नाव घ्या, सगळेजण येतील. स्मृती इराणी पहिल्यांदा असतातच. तशी आता परिस्थिती आहे की या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये बीजेपीनी ज्या पद्धतीने फक्त ऍज इट हे एकच प्रकरण महाराष्ट्रात गाजतंय त्याच्यावरच अटॅक केला पाहिजे, हे जे काही ठरवून सगळं केलेलं होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं हा एक अत्यंत म्हणजे हा जो आपण म्हणताय ना डेंजरस पायंडा कुठेतरी पडल्यासारखा दिसतोय. महाराष्ट्रात भरपूर प्रश्न आहेत. महाराष्ट्राची आता वाईट अवस्था अशी आहे
की जवळपास येणाऱ्या बजेटमध्ये जेव्हा अजित पवारांना हे बजेट मांडावं लागेल तेव्हा 1,00,000 कोटी रुपयाचं महसुली तूट उत्पन्न होणार आहे. आर्थिक जे ज्याला म्हणतात राजकोषीय तूट ही जवळपास 60% होणार आहे. अहो हे विषय बोलले पाहिजेत ना. काय ह्याच्याशी काय कोणाशी देणं घेणं नाहीये. याच्याशी जो वर्किंग क्लास आहे, मिडल क्लास आहे, जो अंडर प्रिव्हिलेज आहे, त्यांच्याशी देणं घेणं आहे. महाराष्ट्रामध्ये जर का मागच्या वेळेला कर्ज हे होतं 4,77,000 कोटी लाख कोटी, ते जर आता 5.25 लाख कोटी जर जाणार असेल तर मग त्याच्यावरनं जी सार्वजनिक साठी होणारी जी भांडवल जो खर्च असतो तो कमी होणार का आणि त्याच्या पर्यायाने आपल्यावर परिणाम होणार का याचा विचार व्हायला पाहिजे ना. त्यामुळे एका बाजूला हे जे म्हणतात तसं की हे पॉलिटिकल विषय अशा पद्धतीने चालतच राहतील ना, पण अल्टिमेटली ज्या पद्धतीने प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी नेहमी जे सांगत असतात मन की बात मधनं की जेव्हा अशा प्रकारचे देशाच्या हितासाठीचे आपण महाराष्ट्राचे जे मुळे राज्याच्या हितासाठीचे जे जे प्रश्न असतील त्याच्यावर कधीतरी पॉलिटिकल पार्टीज एकत्र येतील का? अनफॉर्च्युनेटली येताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने हे जे म्हणतो तसं टिक फॉर टॅट चालूच राहणार. अशा पद्धतीने कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचे एफर्ट्स होत राहणार आणि अशा पद्धतीने एखादा कोणाला तरी घरायचं, त्याच्या मागे लागायचं आणि जोराजोरात ॲलिगेशन करत राहायची, त्याला काउंटर म्हणून मग दुसरा पक्ष करेल. म्हणजे जसं मगाशी मुख्यमंत्र्यांनी इनडायरेक्टली सांगूनच झालं ना की मी व्हॉट एव्हर म्हणजे बीजेपीची जी पद्धत आहे, अरे म्हणजे त्यांनी मला फुकटचा सल्ला दिला म्हणजे ते सो बघा ना त्याच्यामध्ये ही हॅज ट्राईड टू बेसिकली स्लॅम बीजेपी की मी तुमच्याबरोबर 25 वर्ष होतो त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही कसे वागता आणि त्या पद्धतीने तू म्हणतोयस ना तसं हे काय पॉलिटिकल पक्षाचा प्रश्न आहे. ऍज अ रिपोर्टर वी हॅव टू जस्ट वॉच, क्रिटिसाइज, अनालाइज. त्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीने जर पायंडा पडणार असेल तर महाराष्ट्रापुरचे जे आताचे जसं मी म्हणतोय तसं रोजगारी मधला जसा प्रश्न, आर्थिक प्रश्न, कोविड मध्ये उद्भवलेली परिस्थिती, चौथा महत्वाचा म्हणजे शैक्षणिक पद्धतीत आणि आत्ताची झालेली मुलांचे हाल आणि सर्वात नंतरचा म्हणजे ज्या कलॅमिटीमुळे झालेले एकूण जी आता दैनावस्था आहे याकडे आपण लक्ष देणार नसू तर मला असं वाटतं ही जी काय म्हणतात ना पिचकारी आता होळी जवळ येतेच आहे. हे जे याच्यातनं जे उडणारे आहेत ते आतषबाजी आणि हे सगळं चालू राहील. जे कोर प्रश्न आहेत त्यावर आपण कधी नक्कीच एकूणच या सगळ्या संदर्भात जर तो प्रश्न वित्ताचा असेल आणि गोष्ट जर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा असेल तर मग पैशाची गोष्ट सांगायची कोणी हा प्रश्न येणारच ना. प्रवीण दरेकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. दरेकरजी आपला संपर्क तुटला पण दूरध्वनीवरून मला जो प्रश्न विचारायचा तो विचारतो. आज सगळं ही जी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षाच्या कमी असलेल्या बाजू मांडल्यात. अगदी जीएसटीचा मुद्दा इथपासून ते बेळगावची भूमिका, इथपासून ते पेट्रोल डिझेल दरवाढीबाबतची तुमची भूमिका आणि त्यावेळेला जीएसटी कमी असण्याची भूमिका आणि या सगळ्यातनं अधिवेशन तुम्हाला का नको आहे हा प्रश्न त्यांनी उलटा तुम्हाला विचारला होता. मुख्यमंत्र्यांच्या परिषदेवर आणि त्यातल्या प्रश्नांवर काय उत्तर असतील तुमची दरेकरजी? सर्वप्रथम मी आमचे संजय जोग मला वाटले फक्त पत्रकारच आहेत परंतु त्यांनी सरकारी बाजू सुद्धा एखादा प्रवक्ता असल्यासारखी मांडली असं मला वाटलं. त्यांनी मांडली असं माझं म्हणणं नाही. अत्यंत उत्तम सरकारची बाजू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आपला जो प्रश्न या ठिकाणी सीएम कमी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आपण जर एकंदर सर्व राजकारणाची आपण वाटचाल जर बघाल मुख्यमंत्री महोदयांच्या वक्तव्याची कारभाराची मूळ विषय त्या ठिकाणी प्रश्न असतो तो प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देण्याच्या ऐवजी विरोधी पक्षाचा प्रश्न उभा करायचा आणि पहिला प्रश्न अनुत्तरित ठेवत विरोधी पक्षाच्या प्रश्नाविषयी लक्ष वेधायचं तो प्रश्न निर्माण करायचा आणि त्याच्यामुळे कुठलाही विषय आला की त्या ठिकाणी केंद्राकडे बोट दाखवायचं म्हणजे आपल्याविषयी जो आरोप केलाय आपल्याकडून जे काही उत्तर अपेक्षित आहे ते द्यावं त्या ठिकाणी लागत नाही. कारण आपण आता बघाल की वीज खंडित आज मोठ्या प्रमाणावर होते. आज विजेची बिलं मोठ्या प्रमाणावर येत आहेत. गरीब एक तर कोरोनामध्ये त्या ठिकाणी ग्रासलेला आहे. अशा वेळेला वीज खंडित होणार नाही किंवा दिलासा कसा देणार हे उत्तर देऊन मग केंद्राकडे बोट दाखवलं असतं की डिझेलचं काय आहे, गॅसचं काय आहे, पेट्रोलचं काय आहे तर मी समजू शकलो असतो. परंतु त्यांची कार्यपद्धतीच त्या ठिकाणी तशा पद्धतीची असल्यामुळे त्या ठिकाणी तसं उंगली निर्देश त्या ठिकाणी केंद्राचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भाजपच्या विषयी एक कुठल्याही पत्रकार परिषदेत, कुठल्याही वक्तव्यात, कुठल्याही भाषणामध्ये त्या ठिकाणी एक पोटशूळ दिसतो किंवा एक तिरस्काराची क्लिअर कट भावना त्या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामुळे हल्ली तर ते मोदी साहेबांना पण सोडत नाहीत. कधी कधी असं होतं
हे मोदी साहेबांच्या विषयी तसं फार टोकाचं टीकात्मक किंवा अनादर करणारं वक्तव्य उद्धवजींचं येताना दिसत नव्हतं. परंतु आता त्यांनी बोलत असताना केंद्र खोटं बोलून त्या ठिकाणी केंद्राने त्या ठिकाणी सत्ता आणली अशा प्रकारची ती टोकाची ठिकाणी वक्तव्य सुद्धा ते करायला लागलेत. अर्थात कुणी काय करावं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी अधिकार आहे. पण त्याच वेळेला असा प्रश्न आमच्यासारखा निर्माण केला तर आम्ही राजकीय बोलतो, आम्ही टीका करतो की ज्या एका विचारधारेतनं आपण फुटून वैचारिक व्यभिचार करत त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्याविषयी जर बोललं तर आमचं चुकीचं. परंतु मोदींना प्रचंड मतांनी पहिल्यापेक्षा जास्त खासदार देऊन केंद्रातली सत्ता दिली, ती खोटं बोलून दिली. म्हणजे देशातली जनता, देशातला मतदार हा एवढा मूर्ख आहे का की त्यांना काही समजत नाही का? ते विकास काय, नेतृत्व काय याचं काही आकलन करत नाही का? की केवळ आम्हाला कळतं सगळ्यांना सगळं काही कळतं, काही ना कळतं, काही ना कळत नाही, काही दाखवतात मला सगळं कळतं, परंतु सगळ्यांना बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात कळत असतं. आणि त्याच्यामुळं शिवसेनेची किंबहुना उद्धवजी ठाकरे साहेबांची कार्यपद्धतीच ती राहिलेली आहे की प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसरे प्रश्न निर्माण करायचे, त्यांच्याकडे लक्ष त्या ठिकाणी वेधायचं. कोरोनाच्या बाबतीत बोललं गेलं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये, कोरोना योद्ध्यांचा त्या ठिकाणी सन्मानाच्या बाबतीत बोललं. अरे कोरोनामध्ये भारतीय जनता पार्टीने देशाने जेवढं काम देशात केलंय कार्यकर्त्यांनी, माझा दावा आहे, माझं आव्हान आहे, एवढं काम कुठल्याही देशातल्या पक्षाने कार्यकर्त्यांनी केलेलं त्या ठिकाणी नाही. काय कोरोना योद्ध्यांची हालत आहे, डॉक्टरांचे पैसे पगार मिळत नव्हते, त्या ठिकाणी नर्सेसचे पगार मिळत नव्हते. आम्ही गेलो साईटवर, आम्ही त्या ठिकाणी भेट दिलंय, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आम्ही असू. आणि मग कोरोनाचा उल्लेख करत असताना, सगळ्यांचे आभार मानत असताना विरोधी पक्षांनी पण काय भूमिका निभावली ना. मग राजकारणात जेव्हा आपण यशवंतराव चव्हाणांचं सांगतो, आपल्याला वैचारिक वारसा असल्याचं सांगतो, त्यावेळेला मला वाटतं सगळ्यांकडून ते झालं पाहिजे ना. झालं तर सगळ्यांकडून कमी जास्त प्रमाणात तो वैचारिक वारसा जपला पाहिजे. मी केलं तर चांगलं, समोरच्यांनी केलं तर वाईट. मला वाटतं अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक जण रेटून नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच या सगळ्या गोष्टींवर आता गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. पण मुळात प्रश्न हा निर्माण होतोय, विशेषतः आजच्या दिवसाचं विश्लेषण करताना, जर तुम्ही आतताईपणाचं हत्यार वापरणार असाल तर आम्ही भावनिकतेचं हत्यार वापरू, जर तुमच्याकडे एक प्यादं असेल तर आम्ही दुसरं प्यादं आणू. पण हे किती दिवस? याच प्रश्नाचं उत्तर शोधतोय एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा लोकशाही न्यूज. ब्रेक नंतर स्वागत थेट जातोय संजय जोग यांच्याकडे. संजय जोग, आतताई विरुद्ध भावनिकपणा हे आता असंच होणार असं तुमचं म्हणणं आहे, अर्थात या सगळ्यावर काय सांगणार? ऋषी, मला अजूनही वाटतं, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मी धन्यवाद देईन दरेकर साहेबांना, त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं या गव्हर्नमेंटचा स्पोक्समन. दुर्दैवाने हेच आहे, बीजेपीच्या मध्ये आता सध्या हीच एक नवीन ही ट्रेंड दिसतोय. कोणी जर त्यांच्यावर का आपण जे इश्यू घेतले आणि त्यांना जर आवडलं नाही तर तो सरकारचा स्पोक्समन आहे. ठीक आहे ना, दॅट इज हिज ओपिनियन, आय डोंट केअर. त्यांना बोलायचा अधिकार आहे, मलाही माझा बोलण्याचा अधिकार आहे आणि मी तो बोलणार. मी कोणाची बाजू न घेता बोललेलो आहे आणि मी तशीच बोलीन. पण परत येताना सांगायचं, आताताही वर्चेस म्हणजे ओव्हरऑल इमोशनल असं करण्यात हा पॅनलाच परत चाललाय ना. म्हणजे हे राजकारणामध्ये आत्ताच नाही बघतो आपण, 5 वर्षापूर्वी बीजेपीचं सरकार असताना जेव्हा म्हणून अपोजिशन पार्टी जर का झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलत होते तर त्यावेळेला उत्तर काय असायचं की यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये, तुम्ही भ्रष्टाचारात माकलेले आहात, महामेरू आहात आणि त्याच्यातनं तुम्ही आता हे आरोप करतायत. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यात अशा पद्धतीने जर का ज्याला म्हणतात ना की म्हणजे टू सेटल द स्कोअर पॉलिटिकली अशी जर एक ट्रेंड येणार असेल तर मला असं वाटतं हा आत्ताचा जो काही ट्रेंड आहे तो आपल्याला कुठेतरी काळाजोग करून चालणार नाही किंवा डोळेझाक करून चालणार नाही, त्याच्यावर आपल्याला लिहावं लागेल. दुसरा आणि तिसरा आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे की खरोखरच मग फक्त आणि फक्त पूजा चव्हाण हेच प्रकरण महाराष्ट्रापुरतं एवढं जर का केंद्रित झालेलं होतं तर मग ह्या संदर्भात बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर कोणीच बोलायचं नाही. मग अशा पद्धतीने जर का ते फक्त दरेकर काय सांगतायत, 3.5 लाख लोकांचे कनेक्शन डिस्कनेक्ट केले. पॉवर सेक्टर मध्ये जरा अभ्यास करून बोलूया आपण दरेकर साहेब, तुमच्या काळामध्ये, कारण माझ्याकडे पूर्ण आकड्यासहित बोलीन मी, मला सरकारची कोणाची गरज नाही, आम्ही पॉवर सेक्टर कव्हर करतोय गेले कित्येक वर्ष, जी आता 69,000 कोटी रुपयाचे जे अरियर्स झालेले आहेत, तर 2014 ते 2019 मधले हे अरियर्स हे जर बघायला गेले तर ते जवळपास 40,000 कोटींनी वाढलेले होते. म्हणजे आधीच्या काळातही होते, मधले झालेले होते आणि आता वाढत चाललेले.
त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारला एक क्रयशक्ती दाखवून याच्यावर ऍक्शन घ्यायची गरज होती. अहो म्हणजे माननीय प्राईम मिनिस्टर, नंतर माननीय ऊर्जा मंत्री, बहुतेक तरी वाचलं नसेल किंवा बघितलंही नसेल, माझ्याकडे दररोज त्यांचे हे येत असतात. त्यानुसार आर.के. सिंग साहेबांनी तर म्हटलंच आहे की जो कोणी वीज भरणा करणार नसेल तर डिस्कनेक्शन हे करायला लागेल, त्याच्यावर ऍक्शन घ्यावं लागेल. ते जर केलं नाही तर पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी यांचं जगणं नामुष्कीचं होईल. त्यामुळे एका बाजूला अशा पद्धतीने चित्र रेखाटायचं की आम्ही डिस्ट्रीब्युशन रिफॉर्म करतोय, दुसऱ्या बाजूला जर का कोणी सरकारने म्हणजे बेसिकली जी यंत्रणा असेल, पॉवर युटिलिटी आहे, त्यांनी जर महावितरणने जे ऍक्शन घेतली त्याच्यावर बोलायचं. मग मागच्या 5 वर्षामध्ये डिस्कनेक्शन का नाही केले, त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर आहे माजी ऊर्जा मंत्रीचं की आम्हाला या संदर्भात असे डायरेक्टिव्ह होते की अशा पद्धतीने आता आपण घेऊया नको. मग अशा पद्धतीने जर राजकारण करत असेल आणि मग ते करता करता जर महावितरण दुरुतली तर त्याच्यात काहीच होणार नाही. म्हणजे आपल्या इथे 2,73,000 एवढे इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर्स आहेत, तर त्यांना जर वीजच मिळाली नाही आणि त्याच्यासाठी येणारा जर रेव्हेन्यू आला नाही तर मला असं वाटतं हे अत्यंत आत्मघातकी होईल. ज्या पद्धतीने जसं आता प्राईम मिनिस्टर सतत सांगताय की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू डू बिझनेस, तर अशा पद्धतीने त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल, या विषयावर बोलावंच लागेल ना. तर त्यामुळे एका बाजूला विजेचा प्रश्न, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये 473 इरिगेशनचे प्रोजेक्ट पडून आहेत. म्हणजे जलयुक्त शिवार झाली हो, पण त्या पर्यायाने आधीच्या सरकारने सुद्धा काय केलं, नुसता रंगवला काय की जो कोटी भ्रष्टाचार होता, बरोबर आहे ना, त्याच्यावर आणलंच पाहिजे होतं, ते आम्ही आणलं, पण त्याच्या पुढे काय झालं, आता सुद्धा प्रॉब्लेम तोच आहे ना. त्यामुळे इरिगेशनच्या साठी जरी आपल्याकडे एकूणच संजयजी या सगळ्याबाबत चर्चा करताना वाद आणि प्रतिवाद हे आपण मान्य करू शकतो, पण उत्तराला प्रतिउत्तराची पातळी घसरते हे मान्य करावंच लागेल. आणि आजचं उदाहरण हे त्याचंच आहे का, यातनं आपण शोध घेतो. आपल्यासोबत तृप्ती देसाई जोडल्या जात आहेत, भूमाता ब्रिगेडच्या. तृप्तीताई, आपण आज बघितलं, आज राजीनामा समोर आलाय, गुन्हा दाखल झालाय. आजच्या दिवसावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आणि सरकारकडनं आणि पोलिसांकडनं काय मागणी आहे? तृप्ती देसाई. आजचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय हीच पहिली प्रतिक्रिया असेल. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला 18 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु आपण पाहिलं की याच्यामध्ये महाविकास आघाडीतल्या मंत्र्याचं नाव समोर येत होतं, म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांचा राजीनामा याच्या आधी भरपूर दिवस आधी होणं गरजेचं होतं. पहिले तर 12 दिवस ते गायब होते, परंतु हे प्रकरण पूर्णपणे कसं दाबता येईल यासाठी प्रयत्न सुरू होता. आणि आज राजीनामा आलेला आहे, परंतु फक्त राजीनामा येऊन चालणार नाही, तर याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच पोलीस अनेक वेळेला सांगत होते की त्यांचे कुणीही नातेवाईक समोर येत नाहीत. आज भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये त्यांच्या ज्या चुलत आजी आहेत, शांता राठोड उर्फ शांता चव्हाण, या आमच्या इथं आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला नातेवाईक म्हणून गुन्हा दाखल करायचा आहे. पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या शांता राठोड यांचा जबाब सुद्धा घेण्यात आला आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड, जो अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या बाबतीत गुन्हा दाखल करा अशी त्यांनी जो आहे तो लेखी जबाब दिलेला आहे. आणि मग लेखी जबाब दिल्यावर 18 दिवस चौकशी झाल्यावर गुन्हा का दाखल केला जात नाही? अजूनही प्रकरण दाबायचंय का? सत्य बाहेर येऊ द्यायचं नाहीये का? म्हणूनच हा गुन्हा तातडीनं दाखल व्हावा, म्हणून आम्ही जे आहे ते गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही असं जे आहे ते धरणं आंदोलन सुरू केलं होतं. परंतु एक अर्ध्या तासापूर्वी आम्हाला पोलीस निरीक्षक जे वानवडीचे आहेत त्यांनी बोलवून घेतलं आणि चोर सोडून संन्यासाला फाशी म्हणतात, म्हणजे न्याय मागणं हा गुन्हा आहे का? तर आम्ही शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करत असताना आम्हाला पीआयने ही नोटीस दिली आणि नोटिशीमध्ये शांता राठोड उर्फ शांता चव्हाण आणि तृप्ती देसाई या जर परत धरणे आंदोलनाला जर गेटवर बसल्या तर सरकारी कामात अडथळा आणतायत म्हणून 353 अंतर्गत गुन्हा दाखल करू असं सांगण्यात आलं. म्हणजे ज्याच्यावर आरोप आहेत, ज्याचे पुरावे 18 दिवस लोकांच्या समोर येत आहेत, ती व्यक्ती फक्त श्रीमंत आहे, मोठ्या पदावर आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. आणि आज जेव्हा आम्ही न्याय मागायला जातोय, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, तेव्हा मात्र आम्हाला धमक्या दिल्या जातात की तुमच्यावर 353 अंतर्गत कारवाई करू. हे नेमकं काय आहे? म्हणजे सत्य बाहेर येऊ नये म्हणून जो आवाज उठवतोय त्याचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का? कुणी आवाज अशा पद्धतीने उठवू नये हे सांगायचा प्रयत्न आहे. म्हणूनच आता तातडीनं आम्ही आंदोलन स्थगित केलं आणि मग आता फक्त पीआय नाही तर उद्या सकाळी जे पुण्याचे कमिशनर आहेत
त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि तातडीनं गुन्हा दाखल करा म्हणून मागणी करणार आहोत. नक्कीच ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, पण या प्रकरणी जर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावं हीच मागणी आहे. मी अरुण खोरे सरांकडे जातोय. खोरे सर, खरं तर राज्यासमोर एवढे मोठे प्रश्न उपस्थित होत असताना राठोड यांच्या राजीनाम्याचा विषय समोर आणणं ही विरोधक म्हणून भाजपची गरज होती, हे अगदी मान्य. पण शांतपणे डोळे मिटून ज्यावेळी आपण हा प्रकरण समजून घेतलं तर याच्यात सगळा फायदा किंवा हे प्रकरण तापवत राहून अन्य विषय बाजूला ठेवणं यात शिवसेनेचाही फायदा दिसत होता. काय वाटतं या सगळ्या भूमिकेवरनं? नाही, मला स्वतःला असं वाटतं की राजकीय पक्ष सत्तारूढ असतील किंवा विरोधी असतील ते आपापल्या पद्धतीने या सगळ्या विषयाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करणार हे आपण गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात, भारताच्या राजकारणात बघत आलो आहोत. मला असं वाटतं की आजच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संजय राठोड यांचा विषय जो भिजत पडला, चिघळत राहिला आणि त्याच्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांच्याकडे खरं म्हणजे दुर्लक्ष झालं. म्हणजे उदाहरणार्थ त्याचा या काळातला महत्त्वाचा एक मुद्दा असा होता की या काळामध्ये आपल्याकडे कोविडच्या रुग्णांची वाढ एकदम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आणि विशेषतः अमरावती, यवतमाळ आणि अकोला या विदर्भातल्या 3 मोठ्या जिल्ह्यांच्यामध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात झाली आणि खरं म्हणजे त्या सगळ्या गंभीर प्रश्नांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालं आपल्या सगळ्या माध्यमांचं देखील, यंत्रणांचं देखील आणि त्यामुळे ती एक मोठी चिंतेची गोष्ट आपल्यासमोर निर्माण झाली. मला स्वतःला असं दिसतंय की याच्यामध्ये शिवसेनेचा फायदा किती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा किती आहे, काँग्रेसचा किती आहे किंवा भाजपचा किती आहे, हा खरं म्हणजे वेगळ्या पद्धतीने चिकित्सा करण्याचा विषय आहे. पण मला एक दिसतंय की राज्यातल्या महत्त्वाचे प्रश्न मात्र माध्यमातून देखील बऱ्याच काळामध्ये या काळात गायब झाले. आता मुलांची कॉलेजेस सुरू होणार होती, शाळा कॉलेजेस ती बंद पडली, परीक्षांचं देखील वेळापत्रक थोडंसं इकडे तिकडे बदलतंय. मला असं वाटतं शिक्षण खातं असेल, रोजगाराचे प्रश्न असतील आणि आरोग्याचे प्रश्न असतील, हे प्राईम जे आता आघाडीवरचे जे महत्त्वाचे 3 विषय आहेत तर ह्या 3 विषयांच्याकडे खरं म्हणजे अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि सगळ्या पक्षांनी, विरोधी पक्षांसकट सगळ्या सत्तारूढ पक्षांनी देखील या गोष्टींच्याकडे अधिक गंभीरपणे पाहायला पाहिजे होतं, पण ते पाहिलं गेलं नाही. आणि मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी मी एका दैनिकामध्ये लिहिलं होतं की या महिला अत्याचारांच्या प्रश्नासंबंधात, महिलांच्यावरच्या अन्यायाच्या संदर्भामध्ये मी सतत असं सांगतोय की महिला आयोग स्थापन करणं ही कुठल्याही राज्य सरकारला, मागच्या वेळेला देखील राज्य सरकारने स्थापन केलं होतं, त्याला उशीर झाला होता. आता देखील 1.25 वर्ष आता उद्धव ठाकरे सरकार येऊन झालेलं आहे, महाविकास आघाडी सरकारचं, अजूनही महिला आयोग स्थापन झालेला नाहीये. तर मला असं वाटतं की आता या ज्या प्राईम संस्था आहेत की लोकांना असं वाटतं आमचं व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठासारख्या संस्था ह्या का अजून नीट स्थापन होत नाहीत आणि त्यांना स्थान मिळत नाही हे मला अजूनही समजत नाही. तर अशा ह्या काही गोष्टी हे जे सगळे महत्त्वाचे प्रश्न होते त्याच्यावर गांभीर्यानं पाहणं आणि गांभीर्यानं बोलणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं उत्तर घेणं हे केवळ सत्ताधाऱ्यांचं नाही तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या अगदी उरावर बसून त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत, कारण ही सगळी महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट असते. याच विषयावर बोलतो, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परतोय पाहत लोकशाही न्यूज. अखेर राजीनामा आणि या सगळ्यात शेवटच्या सेगमेंटमध्ये वेळ कमी आणि थेट जातोय प्रवीणजी दरेकर यांच्याकडे. प्रवीणजी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या मागणीप्रमाणे संजय राठोड यांनी राजीनामा दिलाय. दुसरीकडे आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं सांगण्यात येत आहे. आता पुढे भाजपची आणि विरोधी पक्षनेते म्हणून दरेकरांची भूमिका पुढचे 10 दिवस आणि न्याय मिळेपर्यंत काय असणार आहे? नाही, आपण एक लक्षात ठेवा की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजीनामा दिला म्हणजे त्यांचा संबंध नाही किंवा निर्दोषत्व सिद्ध झालं असं होत नाही. अगदी प्रश्न आमचा संजय राठोड इतकाच पूजा चव्हाणची जी काही मृत्यू झाला आहे त्यातलं सत्य बाहेर यावं हे महाराष्ट्रातील जनतेला पाहिजे. अगदी आमचा काय संजय राठोड टार्गेट आहे किंवा सरकार टार्गेट आहे यापेक्षा त्या विषयाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. आज आता आमच्या भगिनी तृप्ती देसाई सांगतायत की त्या ठिकाणी तक्रार नोंदवायला गेल्यात. हो, त्यांची तर 353ची अगदी तुम्ही मुद्दा काढलाय म्हणून दरेकर, आता तुम्हालाच प्रश्न आहे. उद्या अधिवेशन सुरू होत आहे. तृप्ती देसाईंना 353ची नोटीस देण्यात आली आहे. त्यांना न्याय मागावा म्हणून आंदोलन करावं लागतंय या सगळ्या संदर्भात. नाही, तेच मी म्हणतोय की जे न्याय मागायला जातात त्यांना नोटिसा देत आहेत आणि जर आम्ही म्हटलं की ही मुस्कटदाबी आहे, आता जर त्यांचं कोण किंवा एक नागरिक जर तक्रार द्यायला जात असेल तर त्याला सांगायचं की तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी आंदोलन करायचं नाही, तक्रारी द्यायची नाहीत. मला वाटतं अशा प्रकारचं सरकारचे दबावाची दडपशाही चालू आहे. दरेकर, दडपशाही चालू झाली आहे सरकारची आजच्या पत्रकार परिषदेनंतर, तसं तुम्हाला वाटतंय? नाही, 100% आपण बघा ना, आता मला सांगा, आपण मगाचपासून चांगली चर्चा करतोय, आपण संस्कृती, परंपरा, सगळ्या गोष्टी वैचारिक वगैरे बोलतोय. मग संजय राठोड पोहरादेवीला गेले, एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आवाहन करतायत की तुम्ही मास्क घाला, गर्दी करू नका, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा,
मग सरकारचाच भाग असलेला मंत्री ज्या वेळेला गर्दी करतो मग ते चुकीचं आहे का? त्याच्यावर आम्ही बोलायचं नाही का? त्यावर त्यांचं समर्थन असतं, त्यांनी बोलावलेले नव्हते. नाही नाही, असं कुठे असतं का? त्यांनी बोलावलं नव्हतं हे देसाई हे पटू शकत नाही ना कोणाला. म्हणजे त्यांनी न बोलावता जर एवढ्या मोठ्या गर्दीचा नेता आहे असंच होईल ना त्यांनी. म्हणून आपल्यावर दबाव होता का? त्यांची लोकप्रियता होती, त्यांचा समाज मागे आहे म्हणूनच मग आपण 20 दिवस लावलेत का? अशा प्रकारचा आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केला. नक्कीच नक्कीच. तर तुम्ही परत आम्हाला बोलाल. म्हणजे एकूणच या सगळ्या प्रश्नावरून राजकारण कोण करते हा प्रश्न आता आली होती. नक्कीच. शेवटचा 1 मिनिट राहिले म्हणून मी आता शेवटच्या एका प्रश्नासाठी तृप्ती देसाई यांच्याकडे येतो. तृप्तीताई, आज राजीनामा आलाय, यापुढे तुमची नेमकी मागणी काय असणार आहे? अगदी थोडक्यात सांगा. राजीनामा आलाय, तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे ऑडिओ क्लिप समोर आलेले आहेत, ज्या पद्धतीनं गर्भपाताचं प्रकरण समोर आलेलं आहे, आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणीचे पुरावे आले, त्यामुळे या सगळ्या कलमान्वये संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. आणि यासाठी आम्ही गुन्हा दाखल होईपर्यंत आक्रमकपणे भूमिका घेणार आहोत. नक्कीच नक्कीच. खोरे सर, अगदी दरेकर स्वतः आहेत. आपली आता महाराष्ट्राच्या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांकडे काय मागणी आहेत या सगळ्या राजीनाम्यानंतर? अगदी थोडक्यात खोरे सर. नाही, माझी मागणी अगदी थोडक्यात एवढीच आहे की या पूजा चव्हाण खून प्रकरणाचा किंवा अपघाती मृत्यू प्रकरणाचा व्यवस्थित तपास पुणे पोलिसांनी करावा. त्याच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याने तपास करावा आणि याच्यात जे दोषी असतील ते त्यांनी हे करावे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी, भाजपने, त्यांच्या सहकारी पक्षांनी आणि महाविकास आघाडी सरकारमधल्या सगळ्या सत्तारूढ पक्षांनी लोकांचे प्रश्न आपल्याला पुढे कसे नेता येतील आणि बजेटमध्ये या सगळ्या प्रश्नांना कसं न्याय मिळेल अशा स्वरूपाची भूमिका घेतली पाहिजे. नक्कीच. स्वतः प्रवीण दरेकर आहेत आणि ते या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत, संघर्ष करतायत, प्रत्येक प्रश्न समजून घेत आहेत आणि माझा असा विश्वास आहे की दरेकरजी या अधिवेशनात सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आणि सरकारकडनं न्याय मागून घेण्याचं काम नक्की करतील. आज या सगळ्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर विषय हाच उपस्थित होता की अखेर राजीनामा समोर आला, आता पुढे काय? अर्थात महाराष्ट्रासमोरचा प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक लोकांसाठी महत्त्वाचा आहे. कुठलाही खून, कुठलीही आत्महत्या ही छोटी असूच शकत नाही, जरी ती राजकीय असो किंवा नसो. प्रत्येक जीव हा मोठा असतो, पण त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जीव आज वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लढतोय. त्या प्रश्नासाठी एक होऊया आणि वेळ पडली तर जो दोषी असेल त्या प्रत्येकाचा राजीनामा मागूया, हीच आपली भावना राजकीय नेते म्हणून आणि सामाजिक प्रश्न म्हणून नसते पाहिजे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तृप्ती देसाई, अरुण खोरे, संजय जोग आणि प्रवीण दरेकर या सगळ्या मान्यवरांचे आभार. आजच्या या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.